मी अरुण खोडके शिवचिंतन आफ्रिका खंडातील इथिओपिया देश म्हणजेच अवेसिनिया येथे सिद्धी लोक राहत होते. सिद्ध्यांना हफसी असे पण म्हणत. त्यांच्या राज्यास हफसान असे म्हणत असत. हफसानची उत्तरेची सीमा म्हणजे कुंडलिका नदी आणि दक्षिणेची सीमा म्हणजे सावित्री नदी होय. हफसानच्या पश्चिमेस अरबी समुद्र तर पूर्वेस कुलाबा व महाड तालुक्याची हद्द येते. हाफसानास 40-50 मैलांचा सुंदर किनारा, अनेक खाड्या लाभल्या होत्या. रोह्याची खाडी, बानकोटची खाडी, राजापूरची खाडी या प्रमुख खाड्या होत्या. या खाड्यांच्या आश्रयाने सिद्ध्यांचे आरमार राहत असे. राजापूरच्या खाडीच्या तोंडावरती राजापुरी नगर व दंडा हा किल्ला वसलेला होता. या दोन्ही स्थळांना मिळून दंड राजापुरी असे म्हणत असत. ही दंड राजापुरी म्हणजे सिद्ध्यांची जमिनीवरील मुख्य ठाणी होती. परंतु सिद्ध्यांची खरी ताकद त्यांच्या समुद्रातील जंजिरा या किल्ल्यामध्ये होती. राजापूरच्या खाडीमध्ये तोंडाशी असलेला हा किल्ला समुद्रात उभा होता व त्या काळी तो अजिंक्य मानला गेला होता. शिवछत्रपतींनी सुद्धा अनेक वेळा किल्ले जंजिरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने अपयश पदरी आले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.